नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज पटकन असा तयार होणारा मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवूया. तर त्यासाठी इथं 1 वाटी मैदा घेतला आहे मी आणि हा जो मैदा आहे तो चाळून स्वच्छ करून घेतला आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, आपण आपल्या मुलांना बेकरीमधले समोसे, पफ, त्यानंतर पॅटीस आणून देतो. तर त्याऐवजी आपण असं घरामध्ये काहीतरी नवीन ट्राय केलं तरी पण खूप छानच बनतं. आणि हे जी रेसिपी आहे ती मी 1-2 वेळेस ट्राय केली आणि मग त्यानंतरच बनवायला घेतली होती. तर खूप छान आणि मस्त असा हा पफ झाला होता. तर तुम्ही याला पफ पण म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला पॅटीस म्हणायचं असेल तर तुम्ही याला पॅटीस पण म्हणू शकता. त्यानंतर समोसा जरी लेयरवाला म्हणायचा असेल तरी लेयरवाला समोसा म्हणू शकता. तर इथं बघा, हे जे मैदा आहे तो व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि मैदा जो कसा असतो, मैदा जेव्हा आपण मळतो तेव्हा थोडासा पातळ जरी झाला तरी नंतर तो घट्टच होऊन बसतो. त्यामुळं हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्या. आता हा जो मैदा आहे तो मळून झाला आहे आणि आता याला झाकून साईडला ठेवून देऊया आणि बघू शकता मैदा जो आहे तो कसा मळला गेला आहे. त्यानंतर इथं बघा, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि इथं आपल्याला आता मसाला बनवून घ्यायचा आहे, जो की आपण पॅटीसमध्ये वापरणार आहोत तो मसाला. तर त्यासाठी इथं 2 चमचे तेल टाकलं आहे मी. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धणे टाकले आहेत. तर हे धणे थोडेसे मोठे-मोठे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतले आहेत आणि मग त्यानंतर यामध्ये टाकले आहे आणि इथं अर्धा चमचा सोप पण टाकली आहे. तर सोप पण मी थोडीशी वाटली आहे. तर इथं तुम्हाला जर रेडीमेड जर पावडर भेटत असतील तर ते पावडर वापरलं तरी चालतं. पण हे जे सोप आणि धणे जे आहेत ते दाताखाली लागल्यानंतर समोसा किंवा पॅटीस जे आहे त्याची चव एकदम छान लागते. त्यामुळे याला मी थोडंसं मोठं-मोठं वाटून यामध्ये टाकलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मिरे पण टाकले आहेत यामध्ये. तर ते पण मी खलबत्त्यामध्ये कुटूनच यामध्ये टाकले आहेत. त्यानंतर इथं 2-3 बटाटे जे आहेत ते मी उकडून घेऊन त्याला हातानेच यामध्ये कुस्करून टाकलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये जे मिरे, सोप आणि धणे आणि जिरेचा जो तडका आहे तो अगोदर आपल्याला बटाट्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत. तर त्या अगोदर इथं थोडेसे वाटाणे आहेत, तर ते वाटाणे पण टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते. कारण जेव्हा आपण समोसा आणि पफ, पॅटीस जे बाहेरून आणतो आपण त्यामध्ये वाटाणे असते. त्यामुळे यामध्ये मी थोडेसे हिरवे वाटाणे जे आहेत ते यामध्ये टाकले आहेत. त्यानंतर यामध्ये कोरडे मसाले. तर कोरडे मसालेमध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे. त्यानंतर जिरा पावडर, थोडंसं धणे पावडर आणि मग त्यानंतर गरम मसाला टाकला आहे मी. आणि यामध्ये थोडंसं आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे, जेणेकरून याला चव जी आहे ती एकदम चटपटीत अशी येईल. तर हे सगळे मसाले व्यवस्थित बटाट्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता मग यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आणि मग मीठ टाकल्यानंतर याला आणखीन एकदा व्यवस्थित मिक्स करून हा जो मसाला आहे तो एकदम छान असा तयार होतो. आणि हा जो मसाला आहे तो तुम्हाला जास्त तिखट करायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. पण मी इथं जास्त काही तिखट बनवलं नाही, कारण यामध्ये ना मिरे पण वापरले आहेत. त्यामुळं हा जो मसाला आहे तो एकदम तिखट अगोदरच बनणार आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीचे काही मसाले मी ॲड केले नाही. त्यानंतर यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मस्त असा तयार होतो हा मसाला. तर हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतरच हा मसाला आपल्याला पॅटीससाठी वापरायचा आहे. तर इथं बघू शकता, या डिशमध्ये जो तयार झालेला मसाला आहे, म्हणजेच की जी आपण बटाट्याची भाजी बनवली आहे ती यामध्ये काढून घेऊन याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. जेणेकरून जो आपण पॅटीस बनवणार आहोत तो गरम मसाल्यामुळे फुटणार नाही किंवा व्यवस्थित असा सेट होणार नाही. त्यामुळे याला व्यवस्थित थंड करून घ्या आणि त्यानंतरच याला आपल्याला पॅटीसमध्ये वापरायचं आहे. तर आता हे सगळं काही थंड होऊपर्यंत आता पीठ मळून घेते. म्हणजे पीठ जे आहे ते भिजायला ठेवलं होतं, तर ते आता याला व्यवस्थित असं तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं. म्हणजे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं होईल. त्यामुळे याला थोडासा तेलाचा हात लावून आपण याचे मस्त असे गोळे बनवून घेऊयात. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं मळल्यानंतर मी हे जे पीठ आहे, म्हणजे पिठाचा गोळा जो काही बनला आहे त्यापासून 10 एक साइजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. जेणेकरून जेव्हा आपण पोळी लाटणार आहोत या मैद्याची, तर ती पोळी जी आहे ती एकसारख्या बनल्या जातील आणि व्यवस्थित असं लाटता पण येईल. त्यामुळे याला एकदमच आपण असे गोळे बनवून ठेवा आणि मग त्यानंतर याला लाटायला घ्यायचं.
तर पॅटीससाठी पोळ्या लाटून घ्यायच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये लावण्यासाठी एक प्रकारचा साठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकला आहे. तर त्यामध्ये 2-3 चमचे म्हणजे त्याच चमच्यानं 2-3 चमचे तेल टाकलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून याचं थोडंसं पातळसर बॅटर बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपल्याला पोळ्यांच्या लेयर्सला लावता येईल. तर या पद्धतीने याचं बॅटर बनवून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा जरी वापरला तरी चालतं. तर इथं तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटर जरी वापरलं तरी पण चालतं. पण मी इथं सगळं काही तेलच यूज केलं आहे, त्यामुळे मी यामध्ये पण तेलच वापरत आहे. तर बघू शकता हे जे कॉर्नफ्लॉवरची जो साठा बनला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून यामध्ये एक पण गुठळी वगैरे ठेवायची नाही आणि एकदम स्मूथ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं. जेव्हा आपण करंजी बनवतो म्हणजे की आपण पुडाच्या करंज्या बनतो त्यावेळेस पण आपल्याला या पद्धतीचा साठा बनवायचा असतो. तर त्या पद्धतीनंच आपण साठा बनवून घ्या. तर बघू शकता असं काही ह्याचं बॅटर बनवून तयार झालं आहे. तर आता आपण पोळ्या लाटायला घेऊया. तर बघू शकता इथं पहिली जी पोळी आहे ती मी इथं लाटणार आहे. त्यासाठी जो गोळा बनवून ठेवला होता मैद्याचा तर तो गोळा इथं घेतला आहे आणि याला थोडंसं कोरडा मैदा लावून याची एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर पोळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा एकदम पातळ लाटून घ्यायच्या, जेणेकरून लेयर्स जे आहेत ते व्यवस्थित पडतील आणि हा जो पॅटीस बनणार आहे तो एकदम खारीसारखा तयार होईल आणि एकदम छान खुसखुशीत असा तयार होईल. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या पोळ्या आहेत त्या एकदम व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता एकदम पातळ पातळ अशा ह्या पोळ्या लाटून घेतल्या आहेत आणि इथं मी सगळ्याच पोळ्या एकदाच लाटून घेणार आहे. कारण जेव्हा आपण पॅटीस बनवतो त्यावेळेस सोपं पडेल म्हणून एकदमच आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्यानंतर याला आपल्याला लेयर्स बनवण्यासाठी वापरायचं आहे. तर त्या अगोदर मी इथं 4 पोळ्या बनवून घेणार आहे. म्हणजे 4 पोळ्या एकमेकावर आपल्याला लेयर्ससाठी ठेवून मगच त्याची एक आणखीन पोळी लाटून घ्यायची आणि मग त्यापासून आपल्याला याचं पॅटीस बनवायचं आहे. तर इथं अशा काही सगळ्या पोळ्या मी लाटून घेतल्या आहेत आणि बघू शकता खालच्या साईडनं पूर्ण असा हात दिसत आहे, कारण इतकी ट्रान्सपरंट अशी ही पोळी तयार झाली आहे आणि इतकी पातळ पण झाली आहे. तर आता इथं पहिली पोळी घेतली आहे आणि आता त्यावरती मला हा जो साठा बनवून घेतला आहे तो साठा व्यवस्थित असा लावून घ्यायचा. तर इथं 1-1 चमचा पण टाकू शकता, पण मी जी आहे ती पोळी थोडीशी लहान बनवली आहे त्यामुळे यावर मी थोडंसंच टाकलं आहे. तर तुम्ही इथे 1 चमचा पण टाकू शकता आणि पहिल्यांदा साठा लावून घेतल्यानंतर यावर थोडासा कोरडा मैदा पण टाकायचा आहे. तर इथं कोरडा मैदा आणि साठा टाकल्यामुळं जे लेयर्स आहेत ते एकमेकापासून बाजूला व्हायला मदत होते. त्यामुळे याला व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं. त्यानंतर इथं बघा दुसरी जी पोळी आहे ती लावून घेतली आहे आणि त्यावर ते पोळी ठेवल्यानंतर त्या पोळीला पण आपल्याला साठा आणि मैदा लावून घ्यायचा आहे. या पद्धतीनंच आपल्याला 4ही पोळ्या एकमेकावर ठेवून द्यायच्या आहेत आणि यावेळेस तुम्ही असं पण म्हणजे ह्या जे 4 पोळ्या आहेत त्या एकमेकावर ठेवून नंतर तुम्ही पण याचे काप बनवून जरी पॅटीस बनवलं तरी पण अतिउत्तमच होतात हे पॅटीस. पण मी जे आहे ते नंतर आणखीन फोल्ड केलं आहे. त्यामुळं पण एकदम छान असे लेयर्स पडतात आणि एकदम खुसखुशीत असं हे जे पॅटीस आहेत ते बनतात. त्यामुळे मी यावर आणखीन जास्त फोल्ड बनवले आहेत. तर बघू शकता इथं 4 पोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा साठा लावून एकमेकावर ठेवून दिल्या आहेत. तर आता याला पण आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर आपण ज्याप्रमाणे पोळी बनवतो म्हणजे आपली चपाती दररोजची बनवतो त्याप्रमाणे जरी केलं तरी चालतं. नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. तर ही पद्धत आपण शंकरपाळीमध्ये पण वापरतो. जेव्हा आपण शंकरपाळी बनवत होतो दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस पण आपण या पद्धतीनं फोल्ड केलं होतं. तर त्या पद्धतीनं याला आणखीन फोल्ड करून आपल्याला अशीच चौरस लाटून घ्यायची असेल तर चौरस लाटून घ्या पोळी. त्यानंतर तुम्हाला गोल येत असेल तर गोल लाटून घ्या. कारण काय होतं माहिती आहे का, या पद्धतीनं जेव्हा आपण याची पोळी बनवतो त्यावेळेस यामध्ये खूप छान असे आतपर्यंत लेयर्स पडतात आणि हा जो पॅटीस आहे तो एकदम खुसखुशीत आणि एकदम खारीसारखा असा बनतो. त्यामुळे याला लेयर्स पाडणं किंवा लेयर्स पाडण्यासाठी या पद्धतीने लाटणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी गोलच पोळी लाटून घेतली आहे आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे. तर त्यानंतर याला आपल्याला आता एका चाकूनं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे. तर त्यामुळेच मी म्हणते की तुम्हाला जर चौरसच लाटून घ्यायचं असेल तर चौरस पण लाटलं तरी चालतं. पण मी इथं एकदम पातळ अशी गोल पोळी लाटली आहे त्यामुळे याला मी स्क्वेअर शेप देण्यासाठी कट करून घेतले आहे. आणि ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस याच्या कडा पण ओपन होतात आणि हा जो पॅटीस आहे तो एकदम छान असा तळला जाईल आणि याला लेयर्स पण एकदम छान सुटतील म्हणून याच्या कडा अगोदर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता एकदम सेम आकाराचे 4 काप बनवून घेतले आहेत. तर आता आपल्याला यापासून पॅटीस बनवायचं आहे. तर त्या अगोदर इथं बघा जो मसाला बनवला होता तो एकदम छान आणि थंडगार झाला होता. तर अशा पद्धतीनं हा मसाला घट्ट पण होतो
आणि इथं बघा आता थोडं थोडं आपल्याला यामधला मसाला घ्यायचा आहे, म्हणजेच की बटाट्याची भाजी घ्यायची आहे आणि ती एकदम मधोमध ठेवायची आहे. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप बनवू शकता. तर इथं मी जो पॅटीस आहे तो एकदम बाहेर जसा भेटतो त्या पद्धतीनेच बनवणार आहे. तर इथं तुम्ही त्रिकोणी पण बनवला तरी चालतं किंवा तुम्हाला समोशासारखं जरी बनवायचं असेल तरी बनवू शकता. पण मी जो आहे तो पॅटीस एकदम बाहेर जसा चौरस असतो त्या पद्धतीनंच इथं मी बनवत आहे. तर पहिल्यांदा इथं बघा जो मसाला बनवून घेतला आहे तो एका साईडला ठेवला आहे. त्यानंतर त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे तळते वेळेस सुटणार नाही. त्यामुळे याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्या. आणि मैदा आहे त्यामुळे जास्त काही चिकटून वगैरे बसत नाही, त्यामुळे याला पाणी लावणं गरजेचंच आहे. तर तो मसाला एका साईडला ठेवला आणि दुसरी साईड त्या मसाल्यावर टाकली आणि त्याला एकदम पाणी लावून व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं आहे. आणि आपल्याला ह्या जी बाहेरची साईड आहे ती जास्त दाबून घ्यायची नाही, कारण याला लेयर्स पडायला मदत होते, म्हणून ती साईड जी आहे ती आपल्याला ओपनच ठेवायची आहे. आणि जो मसाला आहे त्या मसाल्याच्याच साईडनं आपल्याला एकदम छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. एक एक पॅटीस टाकून व्यवस्थित असं तळून घेणार आहे. तर तेल जे आहे ते आपल्याला एकदम मीडियम गरम पाहिजे, जास्त पण गरम नको तेल, नाहीतर काय होईल याला लेयर्स पण सुटणार नाहीत आणि याचा एकदम बाहेरून असा कलर पण चेंज होईल. त्यामुळे तेल जे आहे ते आपल्याला एकदम मीडियम असं गरम करायचं आहे, जास्त पण हाय करू नका. आणि गॅस पण आपल्याला एकदम कमी गॅसवरच हे सगळं काही तळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे पॅटीस आहेत ते आतपर्यंत एकदम छान असे तळले जातील. आणि इथं बघू शकता पहिली बॅच तयार झाली आणि किती छान असे तयार झाले आहेत. तर पॅटीस आहेत ना एकदम बेकरीसारखे पॅटीस तयार. तर लहान मुलांना खूप आवडतात अशा डिश, तर नक्की एक वेळेस ट्राय करा. आणि या अगोदर पण भरपूर साऱ्या रेसिपी मी अपलोड केले आहेत, तर त्या पण माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्ही. आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा पण व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच व्हिडिओसोबत आणि रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण सगळ्यांचे आभार.